नमस्कार, मी साईपूजा ऑटो कन्सल्टंट, बेलापूर रोड, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। माझं नाव दानिश बदरुद्दीन पीरजादे आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की जे की 3 ते 4 दिवसापूर्वी आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो निर्णय आलेला आहे आपल्या वाहनधारकांसाठी, का ज्या वाहनांची रजिस्ट्रेशन, ज्या वाहनांची पासिंग ड्यू झालेली असन, संपलेली असन, त्यांच्याकरिता जो 50 रुपये रोजाप्रमाणे जो दंड आकारण्यात आलेला आहे, तो जो चालू करण्यात आलेला आहे, त्याच्या बाबतीत त्याच्या संदर्भातला आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो आपला आहे। तरी माझी पूर्ण श्रीरामपूर तालुका डीलर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य खरेदी विक्री वाहन संघटना महाराष्ट्र यांच्याकडून आपले राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपले देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे माझी कळकळीची विनंती आहे का हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीत आपण फेरविचार करण्यात यावा। कारण हा निर्णय एक प्रकारचा जो आमचे जे व्यवसाय करतात जे लोक, यांच्यावरती एक प्रकारचा जो अन्याय केल्यासारखा आहे असं आम्हाला वाटतं। अन्याय याच्यासाठी साहेब, कारण ज्या गाड्यांना अजून 15 वर्ष पण पूर्ण झालेली नाही आहे, त्यांच्यासाठी थोडक्यात असं म्हणायला गेलं तर आम्ही एखादी गाडी कस्टमरकडं खरेदी करायला जातो, ती गाडी ऑलरेडी थकीत कंडिशनमध्ये असती त्याच्याकडं, म्हणजे त्याला पण गरज असती म्हणून ती गाडी तो विकत असतो, हाय त्या कंडिशनमध्ये, हाय त्या परिस्थितीमध्ये तो आम्हाला विकतो। त्याच्यानंतर आम्ही ती गाडी खरेदी करतो त्याच्याकडून, आणि ती गाडी खरेदी केल्यानंतर त्या गाडीला पूर्णपणे खर्च करतो, पूर्णपणे बनवतो, म्हणजे जवळपास 4 ते 5 ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये ती गाडी आमच्याकडून फिरवली जाते, त्या गाडीचं काम केलं जातं। थोडक्यात वेल्डिंगचं काही काम राहिलं तर वेल्डरकडे जाणार गाडी, पेंटरचं काही काम राहिलं, पाठीमागची बॉडी पेंट करायला पेंटरकडे जाणार, इंजनमध्ये काही काम राहिलं तर फिटरकडे केलं जातं। त्याच्यानंतर रबिंग आहे, पॉलिश आहे, आणि अजून 2 ते 3 म्हणजे जवळपास 5 ते 6 ठिकाणी ती गाडी फिरते, आणि पूर्णपणे तयार केल्यानंतर ती गाडी आमच्या ऑफिसला येऊन विक्रीसाठी उभी राहते। आणि साहेब, आपल्याला माहीत असन का हा जो व्यवसाय आहे आमचा, तो जवळपास 90 ते 95% लोनवरती अवलंबून आहे। म्हणजे ज्यांना गाडी घेणं शक्य होत नाही, बरेचसे असे लोक असतात, फक्त 5% जे कस्टमर ग्राहक असतात आम्हाला, ते रोखचे असतात, फक्त रोखीचे असतात। बाकी 90 ते 95% लोनवरती हा व्यवसाय पूर्णपणे चालतो साहेब। आणि गाडीवरती जर लोन करायचं असेल तर गाडीचे आपल्याला पूर्णपणे डॉक्युमेंट्स क्लिअर करावे लागतात, आणि ते आमच्या लोकांकडून आम्ही ते डॉक्युमेंट्स क्लिअर करतो। म्हणजे थोडक्यात एखाद्या कस्टमरला गाडी घ्यायची असेल लोनवरती, तर लोनसाठी पहिले ते गाडीचं इन्शुरन्स पूर्णपणे फुल इन्शुरन्स करावा लागतो, ते गाडीची पासिंग करावी लागते, PUC सर्टिफिकेट करावं लागतो, PUC करावी लागते गाडीची। त्याच्यानंतर काही गाड्यांना गरज पडली तर त्याचा पर्यावरण कर भरावा लागतो, ग्रीन टॅक्स। त्याच्यानंतर व्यवसाय कर सुद्धा भरावा लागतो काही गाड्यांना गरज पडली तर। म्हणजे आमच्याकडून त्या गाड्यांचे पूर्णपणे डॉक्युमेंट्स क्लिअर केले जातात, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लोन होतो, आणि ती गाडी ट्रान्सफर झाल्यानंतर आम्हाला फायनान्स कंपनी असो, लोनवाल्यांकडून आम्हाला तो पेमेंट मिळतो। जोपर्यंत समोरच्या कस्टमरच्या नावावर गाडी होत नाही तोपर्यंत आम्हाला पेमेंट मिळत नाही। तर साहेब, आम्ही ते पूर्णपणे डॉक्युमेंट्स क्लिअर करतो, इन्शुरन्स, पासिंग, पर्यावरण कर, व्यवसाय कर जे आम्ही भरतो। तरी ते एक प्रकारचं, जसं की आपलं राज्य सरकार असन, केंद्र सरकार असन, एक प्रकारचा जो आम्ही आपल्याला सहकार्यच करतो, आपल्याला सहकार्य करतो। याच्यामध्ये आम्ही जे कर भरतो, टॅक्स भरतो, ते पूर्णपणे आपल्या राज्याला आणि केंद्र सरकारला आमच्याकडून एक प्रकारची मदत असते। कारण कस्टमर एकदा डॉक्युमेंट्स क्लिअर केल्यानंतर डॉक्युमेंट्स क्लिअर नाही करणार, पण आम्ही लोक जे असतो, व्यावसायिक लोक असतो, आम्हाला विक्रीचे जे गाड्या असतात आमच्या, त्याला आम्ही पूर्णपणे डॉक्युमेंट्स क्लिअर करणार, आणि मगच ती गाडी विकणार, आणि डॉक्युमेंट्स केल्यानंतरच ती गाडी विकली जाते साहेब। म्हणजे आम्ही ती गाडी पूर्णपणे क्लिअर करतो, इन्शुरन्स पासिंग केल्यानंतर
त्याचा टॅक्स बिक्स काय असन ते एक प्रकारची आमच्याकडून राज्य सरकार असन केंद्र सरकार असन त्याला एक मदतच असते। तर साहेब 2011, 12, 13 च्या मॉडेलचे जे गाड्या आहेत, तर आपण समजा एखादी गाडी जर थकीत असन तर आपण ज्या रेटला ती गाडी खरेदी करतो व्हॅल्युएशनच्या हिशोबाने, आणि सपोज त्याला जर 50 रुपये रोजाप्रमाणे जर त्याला जर दंड पडला तर त्या गाडीच्या किमतीपेक्षा डबल त्याचा दंड होतोय साहेब। म्हणजे ज्या गाडीला जवळपास अजून 15 वर्ष पण सुद्धा पूर्ण झालेले नाही आहे, कारण 15 वर्ष याच्यासाठी साहेब, कारण 15 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचे रिपासिंग करून 5 वर्षासाठी आणखीन ती गाडी आपण वापरू शकतो। तर 11, 12, 13, 14चे ज्या मॉडेलच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना इतका दंड होतोय साहेब का त्या गाडीच्या किमतीपेक्षा त्याचा दंड जास्त होतोय। तरी एक प्रकारचा जो हा निर्णयामुळे आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे साहेब, मी आपल्याला आमचे पूर्ण श्रीरामपूर तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र राज्य खरेदी विक्री वाहन संघटना यांच्याकडून कळकळीची आपल्याला विनंती करतो। आपले राज्याचे, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे मी कळकळीची विनंती करतो, या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा साहेब, जेणेकरून आमच्यावरती एक प्रकारचा जो अन्याय झालेला आहे आणि आमच्यासोबत आमच्या खाली जे लोक जोडलेले आहे या व्यवसायामध्ये, जवळपास 4 ते 5 लोकांना, 6 लोकांना जवळपास या व्यवसायामुळे रोजगार मिळतो, त्यांच्या हाताला काम मिळतो, म्हणजे जेणेकरून त्यांच्या हाताला सुद्धा काम पूर्णपणे राहीन, ते सुद्धा बेरोजगार होणार नाही। आणि आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो सुद्धा अन्याय थांबला पाहिजे। त्या हिशोबाने माझी आपल्याला कळकळीची विनंती राहीन साहेब, या निर्णयाचा फेरविचार नक्की करण्यात यावा। धन्यवाद।